जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। आता आपण 7वं स्तोत्र पाहणार आहोत। भीमरूपीचं फार अद्भुत असं स्तोत्र आहे, चामर वृत्तामध्ये आहे। या चामर वृत्ताचं वैशिष्ट्य असं की यामध्ये एक गतिशीलता आहे, एक वेग आवेग आहे आणि वीररसाला प्रोत्साहन देणारं, वीररसाला अधिक उत्कटपणे प्रकट करणारं, गतिशील असणारं असं हे वृत्त आहे। आणि या वृत्तामध्ये विस्तारानं समर्थांनी 20 श्लोकांमध्ये मारुतीरायांचा पराक्रम वर्णिलेला आहे। फार सुंदर असं हे स्तोत्र, याचा आपण थोडक्यात भावार्थाचा विचार आता करणार आहोत। रुद्र हा समुद्र देखता क्षणी उठावला, शिराणीचे किराण सज्ज त्रिकुटास पावला। वात जात असे तसाची स्थूळ देह राहिला, वावरोन विवरोन तो त्रिकूट पाहिला। रुद्र महारुद्र हनुमान हे हनुमान उड्डाण करतात। रुद्र हा समुद्र देखता क्षणी उठावला, उड्डाण केलं समुद्रावरून आणि शिराणीचे किराण सज्ज त्रिकुटास पावला। शिराणीचे म्हणजे मोठे, किराण म्हणजे उड्डाण। इतकं मोठं उड्डाण हनुमंतांनी केलं की त्या उड्डाणाच्या वेगानं मधल्या 3 आलेल्या विघ्नांवर त्यांनी सहज मात केली। पहिलं विघ्न मैनाक पर्वताचं, ज्यानं हनुमंतांना थोडी विश्रांती घ्या म्हणून प्रार्थना केली। हनुमंत या प्रलोभनाला बळी पडले नाहीत आणि हनुमान उड्डाण करून पुढे जातात। पुढचं त्यांच्यावर आलेलं संकट म्हणजे सुरसेचं, जिला वरदान होतं की तिच्या मुखातून बाहेर कोणी येऊ शकत नाही, पण हनुमंत तिच्या मुखात प्रवेश करतात आणि बाहेर येतात आणि तिचं वरदान, या नागमाता सुरसेचं वरदान प्राप्त करतात आणि पुढे जातात। त्यापुढे आहे सिंहिका, जिला वर प्राप्त होता की समुद्राच्या पृष्ठभागावर जर सावली पडली असेल, ती सावली जर तिने धरली तर ज्या पदार्थाची, ज्या वस्तूची, ज्या प्राण्याची, ज्या पक्षाची सावली ती आहे, तो पदार्थ, ती वस्तू, तो पक्षी, तो प्राणी तिच्या मुखामध्ये प्रवेश करेल। हनुमंत तिच्याद्वारे ग्रासले गेले, पण हनुमान इतके बलवान आहेत, त्यांनी तिच्या मुखामध्ये प्रवेश करून तिची सर्व कंठाधिक मर्मस्थानं भग्न करून टाकली आपल्या तीक्ष्ण नखांनी आणि तिची जीभ ओढून गरगर फिरवून पाण्यावर आपटून आपटून तिला मारून टाकलं। म्हणून शिराणीचे किराण हे मोठं उड्डाण हनुमान घेतात, त्रिकुटास पावला आणि लंकाद्वीपावर असणाऱ्या त्रिकूट नावाच्या पर्वतावरती, ज्या ठिकाणी लंका नगरी वसलेली आहे, तिथं हनुमंत येऊन पोहोचले। वात जात असे तसाची स्थूळ देह राहिला, वायू वेगानं त्यांचा हा स्थूल देह, प्रचंड मोठा भीमकाय देह जात राहिला। वावरोन विवरोन तो त्रिकूट पाहिला। फार सुंदर शब्दरचना, एकेका शब्दामध्ये इतका अर्थ निहित आहे। समर्थ त्या लंकिनीला परास्त करतात, समर्थ हनुमान त्या लंकिनीला परास्त करतात आणि ती त्यांना क्षमायाचना करून तिथून निघून जाते। ही लंका तुमचीच आहे असे म्हणते आणि वावरोन विवरोन तो त्रिकूट पाहिला। फार विचार करण्यासारखा विषय आहे। हनुमान सर्व लंकेमध्ये, त्या लंका नगरीमध्ये फिरले नव्हे, फक्त रस्त्यावरून, चौकाचौकांमधून, दुकानांमधून, बाजारामधून, गल्लीबोळातून एवढंच फिरले नाही, तर घराघरातून फिरलेले। का? सीतामाईचा शोध लावायचा आहे आणि म्हणून सीतामाई स्त्रियांच्या घोळक्यातच सापडणार, तेव्हा स्त्रिया घरामध्ये सापडण्याची शक्यता जास्त। म्हणून हनुमान घरोघरी जाऊन वावरोन लंकेमध्ये वावरले, सर्वत्र फिरले। घराघरामध्ये, प्रत्येक घराच्या प्रत्येक खोलीमध्ये, प्रत्येक खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन त्यांनी सीतामाईचा शोध घेतला। वावरोन शब्दामध्ये इतका सगळा अर्थ निहित आहे एका शब्दात। हनुमंतांनी इतका चाट कार्य केलेलं। आणि विवरोन याचा अर्थ, ज्या स्त्रिया मी पाहतो त्या खरंच सीतामाई असू शकतात का? श्री रामरायांनी ज्यांचं वर्णन केलं, त्या सीतामाईंचं रूपवर्णन, त्यांचं गुणवर्णन
आणि ह्या स्त्रिया ज्या मला दिसत आहेत त्यांना पाहिल्यानंतर जी भावना होत आहे त्यांच्याबद्दल, ही ताडता या स्त्रियापैकी कोणी एक सीता आहे का? विवरून तो त्रिकूट पाहिला. हे बुद्धीमध्ये त्यांनी विवरण केलं, चिंतन केलं आणि त्या त्रिकुटाचळावरती हनुमान फिरलेले आहेत. इतकं अवघड कार्य, लाखो स्त्रियांमधून एका स्त्रीचा शोध करायचा आहे आणि तोही अचूक करायचा आहे. पण हे कार्य हनुमान करतात, हे त्यांचं किती मोठेपण आहे. मग त्यांना काय दिसलं? या हीन देव दीन रूप देखताच पावला, गडगडीत घडघडीत कडकडीत कोपला, लाटीकुटी पाडी फोडी झोडी झोडी झोडीला, दैत्यलोक एक हाक सर्व गर्व मोडीला, सान रूप ते स्वरूप गुप्त रूप बैसला, पुच्छकेत शोध घेत त्रिकुटात बैसला, गडगडी दिसेची ना बुझेल कोण कैसला, चळचळी वळवळी विशाळ ज्वाळ जैसला. काय अद्भुत वर्णन आणि काय शब्दरचना समर्थांची आहे. मारुतीरायांनी लंकेमध्ये गेल्यानंतर सीता शोध करताना या देवतांची दीन अवस्था, हीन अवस्था बघितली आणि हनुमंतांना पराकोटीचा क्रोध आला. अरे, भावार्थ रामायणामध्ये तर असं वर्णन आहे, गणेश गाढवे वळी. गणपती बाप्पा बुद्धीची देवता, त्यांना रावणानं गाढव वळण्याचं काम दिलं होतं. अग्नीला इस्त्रीचं, लॉन्ड्री वर्क, इस्त्रीचं काम दिलं होतं. वायूला झाडलोट करायचं काम दिलं होतं. सर्व ग्रहांना वेगळी वेगळी कामं दिली होती. आणि शनीची वक्रदृष्टी असते आणि ती वक्रदृष्टी पडली तर आपली धडगत नाही हे लक्षात घेऊन रावणानं शनीला पालथा पाडून आपल्या सिंहासनाच्या खाली ठेवला होता आणि त्याच्या पाठीवर आणि मस्तकावर पाय देऊन रावण बसत असे. अशी देवतांची दीन अवस्था हनुमंतांनी पाहिली आणि गडगडीत घडघडीत कडकडीत कोपला. क्रोध त्यांनी केला आणि राक्षसांना असं झोडपून काढलं, अशी त्यांची त्रेधा तिरपीट उडवून दिली की बस बोलायची गोष्ट नाही. सानरूप ते स्वरूप गुप्त रूप बैसला. आपलं रूप लहान केलं पण शेपूट मात्र पसरवून दिली. पुच्छकेत शोध घेत त्रिकुटात बैसला. गडगडी दिसेच ना बुझेल कोण कैसला, चळचळी वळवळी विशाळ ज्वाळ जैसला. अशी हनुमंतांची चळवळ सर्वत्र चालू आहे. हनुमान खूप अत्यंत क्रियाशील आहेत. कार्यकर्त्यांचा सर्वश्रेष्ठ आदर्श म्हणजे हनुमान आहेत. एखादं काम इतक्या वेगात करण्याचं त्यांचं सामर्थ्य आहे आणि अचूक करण्याचं त्यांचं सामर्थ्य आहे. हे हनुमंतांकडून शिकण्यासारखे गुण आपण घ्यायला हवेत. काळ दंडसे प्रचंड ते वितंड जात असे, भार भार राजभार पुच्छमार होत असे, पाडिले पछाडिले रुधिर पूर्वात असे, दैत्य बोलती बळे पळून काय द्यात असे, काळकूट ते त्रिकूट धूट धूट उठिले, दाट थाट लाट लाट कूट कूट कुटिले, घोर मार ते सुमार लूट लूट लुटिले, चिरडिलेची घरडिलेची फूट फूट फुटिले, दाट थाट आट घाट ते कपाट घातले, सर्व रोध तो निरोध थोर दुःख पातले, सैन्य कट्ट त्यासी घट्ट करकुरूनी बांधिले, थोर घात त्यास पात चरफडीत चेंदले, वज्रपुच्छ त्यास तुच्छ मानले निशाचरी, सर्व ही खणखणाट उठिले घरोघरी, फुटेच ना तुटेच ना समस्त भागले करी, लटलटीत कांपती बहुतधा कंतरी. काय वाणी समर्थांची आहे, अद्भुत. काय शब्दरचना आहे, काय सरस्वती मातेनं कृपा समर्थांवर केली आहे. आणि कुठल्या भावविश्वामध्ये समर्थांना मारुतीरायांनी जे दर्शन दाखवलं, लंकेच्या या विध्वंसाच्या वेळेला समर्थांनी मारुतीरायांना प्रार्थना केली असणार आहे, मला ते सगळं पाहायचं आहे. त्यावेळेला तुम्ही काय काय केलं आणि त्यांच्या समाधी अवस्थेमध्ये समर्थांना मारुतीरायांनी हे सर्व दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच ते इतकं प्रत्यंतरकारी असं वर्णन करतायत. आता ह्याच्याबद्दल किती काय काय सांगावं. शब्दरचनाच इतकी सुंदर आहे की ती ऐकतच त्याचा अर्थ समजून घेणं सोपं आहे. काळदंडसे प्रचंड ते वितंड जात असे. वितंड म्हणजे महाभयंकर. अरे काळदंडासारखं ते मारुतीरायांचं शेपूट निघालंय. इतकं ते बदलून काढतं. भार भार राजभार पुच्छमार होत असे. राजभार म्हणजे राजे लोक ज्याप्रमाणे भयंकर शिक्षा देतात तशी शिक्षा हे शेपूट त्या राक्षसांना देते. माझ्या रामरायांच्या पत्नीचं म्हणजे माझ्या मातोश्रीचं अपहरण करता काय, आता दाखवतो तुम्हाला इंगा, असं म्हणून
पुच्छमार होत असे. पाडिले पछाडिले रुधिरपूर, अरे रक्ताचे पाट व्हायला लागले. रुधिर म्हणजे रक्त. त्या शेपटाने इतका धुमाकूळ घातला, राक्षसांच्या रक्ताचे पाट व्हायला लागले. दैत्य बोलती बळे पळवून काय ध्यात असे. अरे कुठं पळावं, पण जिथं जाऊ तिथं ते शेपूट येत आहे. इकडून तिकडं पळालो, तिकडून पळणार तरी कुठं, ते शेपूट सर्वत्र पोहोचलंय आणि ते बदलून काढतंय. काळदंड से प्रचंड असं ते शेपूट आहे. काळकूट ते त्रिकूट धूट धूट उठिले. जणू काही काळकूट विष सगळीकडे पसरलं आणि त्याचा दाह सर्वांना होतोय, अशी अवस्था त्या शेपटाच्या फटकाऱ्यांनी व्हायला लागली. अग्नीसारखं असणारं ते पुच्छ. दाट थाट लाट लाट कूट कूट कुटिले. सगळ्यांना अगदी बुकलून काढलं, कुटून काढलं. थोर मारते सुमार लूट लूट लुटले. चिरडिले चिघडलेची फूट फूट फुटले. असा मार बसला, चिरडून काढलं सगळ्या राक्षसांना. आट घाट ते कपाट. अरे हनुमंतरायांनी त्या शेपटीच्या आघाताने तिथं असणारी पर्वत रांगात त्यांचाही विध्वंस केला. सर्व रोध करून टाकला. सैन्य कट्ट त्यासी घट्ट करकरूनी बांधिले. थोर घात त्यास पात चरफडीत चेंदले. वज्रपुच्छ त्यास तुच्छ मानले निशाचरी. सर्व ही खणखणाट उठिले घरोघरी. फुटेची ना तुटेची ना समस्त भागले करी. लटलटीत कांपती बहुत धाकांतरी. त्या शेपटाची आधी विटंबना करण्याचं ठरवलं. त्या शेपटाला तुच्छ मानलं. पुच्छाला तुच्छ मानण्याचा दोष राक्षसांना लागला आणि त्याचा परिणाम काय झाला? तुच्छ मानले निशाचरी. पण सर्वही खणखणाट उठिले घरोघरी. ते घराघरामध्ये शिरलं. ते कापायला तोडायला त्याच्यावर आघात करण्याचा राक्षसांनी प्रयत्न केला. काही उपयोग झाला नाही. ते वज्रपुच्छ आहे. सर्वही खणखणाट उठिले घरोघरी. फुटेची ना तुटेची ना समस्त भागले. सगळे थकून गेले. समस्त भागले करी. लटलटीत कांपती बहुत धाक अंतरी. अरे ते थरथर थरथर कापायला लागले सगळे राक्षस. त्या शेपटाचा असा काही धसका त्यांना बसला की इतके मोठे राक्षस ज्यांना पाहून इतर लोक थरथरतात, हे राक्षसच थरथर कापायला लागले त्या शेपटाला बघून. थोर थोर दूर दूर दाट दाट दाटले. कोण मस्त तंग बस्त थाट थाट थाटले. मंदिरी घरोघरी अचाट पुच्छ वाढले. दैत्यनाश तो घसास काट काट काटले. अरे त्या शेपटाला बघून घरदार सोडून मोठे मोठे राक्षस थोर थोर दूर दूर दाट दाट दाटले, पळून गेले. घरदार सोडून आपली स्थानं सोडून पळून गेले त्या शेपटाचा प्रताप बघून. कोण मस्त तंग बस्त थाट थाट थाटले. हनुमंतांच्या त्या शेपटाचा प्रभाव सगळीकडं लोकांना राहण्याला स्थान राहिलं नाही आणि शेपटाचाच थाट सर्वत्र दिसायला लागला. मंदिरी घरोघरी अचाटपुच्छ वाढले. मंदिरामध्ये, राजसभेमध्ये, घरांमध्ये, उद्यानांमध्ये, रस्त्यावरती जिथं जाऊ तिथं हनुमंतरायांचं शेपूटच पसरलेलं दिसतंय. अचाटपुच्छ वाढले. दैत्यनाश तो घसास काट काट काटले. आणि दैत्यांचा विनाश करण्यासाठी हनुमान त्यांचं शेपूटच पुरेसं आहे हे दाखवून देतात. हातपाय मानमाज ओढिते पछाडिते. अडचणीत अडकवून पिळपेच काढिते. लोहदंडसे अखंड राक्षसांस ताडिते. मूळ जाळ व्याळ जाळ दैत्य कुळ नाडिते. ते शेपूट राक्षसांचे हात पाय मांड्या मान सगळं काही पकडतं. त्याला विळखा घालतं. एखाद्या अजगरानं एखाद्या आपल्या शिकारीला विळखा घालावं ना, त्याप्रमाणे ते विळखा घालतं. ओढतं, पछाडतं म्हणजे आडवं पाडून टाकतं. हात पाय मान माज ओढिते पछाडिते. अडचणीत अडकवून पिळपे. अगदीच्या अक्षरशः त्या राक्षसांना पिळून काढलं, पिळून घेतलं. लोहदंडसे अखंड राक्षसांस ताडिते. जणू काही एखाद्या लोखंडाच्या दंडुक्यानं बडवावं तसं राक्षसांना या शेपटांनी बडवलंय.
मूळ जाळ व्याळ जाळ दैत्यकुळ नाडिते. अत्यंत धगधगणारं हे असं पुच्छ आहे. जणू काही व्याळ म्हणजे प्रचंड मोठा एखादा सर्प असावा, आग्या सर्प म्हणतो तसा. अशा सर्पाप्रमाणे हे पेटलेलं पुच्छ आहे. हे राक्षसांना ताडण करते. थोर धाक एक हाक त्रिकुटा सपुरले, घरोघरी चळवळी पुढे उदंड उरले. बैसले उदंड दैत्य ते सभेत घुसले, सभा विटंबिली बळेची कोणसे न सुचले. अरे या सगळ्या त्रिकुटाला तर या हनुमंतरायांच्या पेटलेल्या शेपटाने, प्रदीप्त शेपटाने विळखा घातलाच, पण आता ते राजसभेमध्ये शिरलं. आणि राजसभेमध्ये शिरून त्या शेपटाने इतका काही गोंधळ घालून टाकला की राक्षसांना पळता भुई थोडी करून टाकली. हनुमान त्या सभेमध्ये शेपटाच्या माध्यमातून शिरतात आणि सगळ्यांना करकचून बांधून टाकतात. आणि इतकं सगळं करून सुद्धा त्यांचं शेपूट अजून शिल्लकच आहे, ते अजून विस्तीर्ण आहे. आणि त्यामुळं सर्व लंकेचं पुढं राज्य कसं चालवायचं, काय निर्णय घ्यायचे हे ठरवणारं जे मंत्रिमंडळ आहे रावणासकट, हे सर्व भयभीत झालेलं आहे. आणि आता या वानराला कसं रोखायचं हेच त्यांना कळायचं बंद झालेलं आहे. या पुच्छाचा अजून तडाखा काय आहे आणि हनुमंतरायांनी काय अद्भुत अशी इथं आपली वीरगाथा रचलेली आहे, हा सर्व विषय. आणि त्याचबरोबर रामरायांचं अखंड स्मरण त्यांना कसं आहे आणि त्या स्मरणातून वीरश्री गाजवतानाच त्यांची भक्तीसुद्धा कशी प्रकट होते, हा सर्व भाग आपण उद्या या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.